महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचं राजकारण आहे, जातीच्या मुद्द्यांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक आहेत, राज्यात आरक्षणाची गरजच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आणि यानंतर राज ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीकरता गेलं होतं। राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक गेले, पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिय्या मांडला। मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी 2 आंदोलकांना भेटण्यासाठी परवानगी दिली, पण कार्यकर्त्यांना ते मान्य नाही। राज ठाकरे यांनी सर्वांना एकत्र भेटावं अशी आंदोलकांची भूमिका आहे। राज ठाकरे यांनी आपल्यासोबत अरेरावीची भाषा केली असा आरोप करत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या। राज ठाकरेंचा सागर बंगल्यावाला मित्र सर्वांचंच डोकं भडकवतोय, मराठे फक्त हक्क मागतायत अशा शब्दात मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना उत्तर दिलं। ज्यांना आरक्षणाला फार काही कळत नाही त्यांनी का बोलायचं असा टोलाही त्यांनी लगावला। मराठा समाजाला भले भले पायाखाली चिरडलेत, त्यामुळे नारायण राणे यांनी फडणवीसांच्या नव्हे समाजाच्या बाजूने बोलावा असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून ते मला बोलतायत असा आरोप जरांगेंनी केला। तिसऱ्या आघाडीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली। आघाडी वगैरे काही नसून कशी समीकरणं जुळतात, कोण कोण एकत्र आहेत यासाठी एक बैठक होईल। 29 ऑगस्टला लढायचं की पाडायचं याची घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्व गोरगरीब, अपक्ष, सर्व जाती धर्माचे लोक उभे राहणार आणि कचाकच पाडणार असं जरांगे म्हणाले। राज्यात जेव्हा भाजपचं सरकार होतं तेव्हा मराठ्यांना आरक्षण दिलं, मात्र महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही। आता आरक्षणाचा टक्का वाढून काय होणार? ज्यांना आरक्षण टिकवता आलं नाही त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे स्पष्ट करावं असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला। भाजपसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उत्तर दिलंय। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेबाबत बोललो नव्हतो असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलंय। विधानसभेला 225 ते 250 जागा लढवणार असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना उमेदवारी देण्यात येणार आहे। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद हिंबळवार यांनी गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेच्या 4ही जागा मनसेद्वारा लढवण्यात येणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना हिंबळवार यांनी दिल्या। वाशिम जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। आता गटातटाचं राजकारण न करता नेते, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिल्यात। ओबीसी समाजाला आरक्षण टिकवायचं असेल तर त्यांनी येणाऱ्या विधानसभेत एकाही मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करू नये असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। ओबीसींनी आपलं आरक्षण वाचवताना गरीब मराठ्यांचाही विचार केला पाहिजे असं ते म्हणाले। महायुतीचा जरांगे पाटील यांना छुपा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला। प्रकाश आंबेडकरांचा अभ्यास कमी पडतोय। प्रकाश आंबेडकर जेव्हा आरक्षणाबाबत चुकीची वक्तव्य करतात तेव्हा दुःख वाटतं असं म्हणत बच्चू कडू यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला। दरम्यान राज ठाकरे यांनी अजून महाराष्ट्र पूर्ण पाहिलेला नाही, त्यांनी तो पाहून घ्यावा मग आरक्षणावर बोलावा असं म्हणत बच्चू कडूंनी राज ठाकरेंवर ही टीका केली। महाराष्ट्रातल्या गरीब आणि उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलं गेलंय। राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका वेगळी असू शकते, मात्र देशातील आरक्षण टिकलं पाहिजे ही भाजपची भूमिका असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं। माथी भडकवण्याचं काम करू नये, सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, त्यामुळे राज ठाकरेंनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी असा सल्लाही अशोक चव्हाणांनी दिला। जातीपातीमध्ये राज्य विभागलंय, आरक्षणाचं राजकारण समजून घेतलं पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलं। जातीच्या मुद्द्याला शरद पवारांनी हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी पवारांनी घ्यावी असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला। चांगल्याला चांगलं म्हणण्याची महाराष्ट्राची संस्कृती राज ठाकरेंनी जपावी अशा शब्दात लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नाही असे ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी घेतल्याचंही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलं। राज ठाकरे जे बोलले त्याचा विपर्यास केला जात असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांनी स्वागत केलं, मात्र काँग्रेसवाले या योजनेविरोधात हायकोर्टात गेल्याची टीका त्यांनी केली आहे।
चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला, पण सरकार पडल्याने तो सादर करता आला नाही. त्यामुळे फडणवीसांनी तो अहवाल जनतेसमोर सादर करावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. परमबीर सिंग यांची विश्वासार्हता काय, ते कोणाच्या इशाऱ्यावर बोलतायत हे तपासलं पाहिजे. 6 महिने ते कुठल्या वेळात लपून बसले होते. नार्को टेस्टसाठी मी तयार आहे, पण सर्व नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. परमबीर सिंग यांचीही नार्को टेस्ट करा अशी मागणी सलील देशमुख यांनी केली आहे. आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली. लाडका मुख्यमंत्री आला म्हणजे सगळे प्रश्न सुटतील, म्हणून आम्ही लाडका मुख्यमंत्री, लाडका खासदार आणि लाडका आमदार योजना सुरू करतोय आणि या योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपये देऊ असा हल्लाबोलही त्यांनी केला. शासनाचा निधी परप्रांतीयांवर खर्च होतोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अशा लोकांवर टाळा लागला पाहिजे अशी मागणी केली आहे. समाज दुभंगेल अशी वक्तव्य करणाऱ्यांवर UAPA आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागला पाहिजे अशीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभं असेल. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेले आहेत. बी बियाणं, वीज बिल यामध्ये शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्याला मदत करेल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सुपारी घेऊन माझ्या विरोधात काम केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. लोकसभेतील पराभवानंतर राणा यांनी धारणी इथे आभार सभा घेतली आणि यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. माझ्या विरोधात खोटा प्रचार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. जयकुमार गोरेंना बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न पाहू नका. हिंमत असेल तर मैदानात उतरा आणि लढा असं आव्हान जयकुमार गोरे यांनी दिलंय. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत अदानी समूहाचे अधिकारी उपस्थित होते अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही एकत्र आहोत म्हणजे आमचे विचार एक असतील असं नाही. पवार हे कोणत्या विचाराने गेले माहीत नाही, पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे असं दानवेंनी म्हटलंय. समाजातील सगळ्या जाती धर्मातील वातावरण चांगलं राहावं यासाठी प्रयत्न केला तर त्यात वाईट काय असा सवाल भुजबळांनी केलाय. तर समाजाच्या हितासाठी अनेक वेळा शरद पवारांच्या भेटी घेतल्या. ओबीसींचं नुकसान होऊ नये एवढाच त्यामागचा उद्देश आहे असं वक्तव्य भुजबळांनी केलं. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकलं नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. परंतु या आरक्षणाला पर्याय म्हणून EWSची मागणी महायुती सरकारनं केली होती. त्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली EWS बद्दलची मागणी योग्य आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलं. बाळासाहेब थोरातांनी माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवले तर मी राजकारण सोडेन असं थेट आव्हान राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांना केलं. मात्र जर ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर राजकारणापासून संन्यास घेणार का असा सवालही त्यांनी विचारला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे आणि राज्यातील जनता सुखी समाधानी राहू दे असं साकडे त्यांनी साईंच्या चरणी घातलं. पुण्यातील पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवरती आली आहे. मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या कारवरील दिवे काढण्यात आले. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कारवर दिवे आहेत ते काढून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येते. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या आणि बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारवरील दिव्यांची पाहणी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक तैनात करण्यात आलं. भर रस्त्यात पत्नीवर ब्लेडचे वार करून पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गिरगावच्या खाडीलकर मार्गावर घडली. या घटनेमध्ये दोघेही जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दोघांना एक 10 वर्षाचा मुलगाही आहे. विरारमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याचे वाद सुरू होते आणि त्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहत असून तिने घरी यावं असा पतीचा आग्रह होता आणि त्याच रागातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतं. नंदुरबारमध्ये मरणानंतर ही यात्रा संपत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नंदपूर गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून धोकादायक प्रवास करावा लागतोय. दोरीच्या साह्यानं नदी पार करत स्मशानभूमी गाठावी लागत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते. भर रस्त्यात चौघांनी कोयत्यानं वाईन शॉपची तोडफोड केली. पुण्यातील कॅम्प परिसरात ही धक्कादायक घटना घडली. तोडफोड केल्यानंतर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती समोर येते. पुण्यापाठोपाठ ठाण्यातही काही गुंडांनी तलवारी नाचवत धुमाकूळ घातला. ठाण्याच्या राबोडी परिसरातील गुंडांनी हातात तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन एका दुकानावर हल्ला केला. यामध्ये एक जण जखमी झाला असून राबोडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर महिलांमध्ये तुफान राडा झालाय। तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याने झालेल्या वादाचा प्रवाशांनी व्हिडिओ काढला, म्हणून संतप्त महिला स्टाफने प्रवासी महिलेला मारहाण केली आहे। भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पानसरी वस्ती भागातील काही घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी सभागृहामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे। अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे धरण समूहातून जवळपास 40,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग होतो आणि त्यामुळे कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले असून रहदारी बंद झाली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 100% भरले, त्यामुळे उजनी धरणातून 1 लाख क्युसेक्सनं तर वीर धरणातून 32,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या या विसर्गामुळे पंढरपूरमधील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। पुणे जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आणि त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील काही गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। तर श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धटेक इथे भीमा नदी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली। अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरण 79% भरलंय आणि दरम्यान अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले असून वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या मोर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। दरम्यान पाण्याचा विसर्ग वाढल्यानं मोर नदीला पूर आलाय। नदी पुलावरून वाहत असलेलं पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या परदेशी महिलेनं नवा खुलासा केला। मी स्वतःच जीवन संपवण्यासाठी जंगलात साखळदंडानं बांधून घेतलं होतं। माझा व्हिसा संपला होता, मला मरायचं होतं असं तिने सांगितल्याची माहिती मिळते। सध्या या महिलेवर मानसोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविरोधात आमदार राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात शरद पवार पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सिंदखेड राजा मतदारसंघाचा विकास झालाच नाही असा आरोप करत पुतणी काकांच्या विरोधात उभी राहिल्याचं दिसून आलं। चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेघर वस्तीतील नागरिकांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढत चालत जावं लागतं आणि याबाबत वारंवार निवेदनं देऊनही ग्रामपंचायत लक्ष देत नसल्यानं स्थानिक महिलांनी रस्त्यावरील चिखलातच धान रोवणी करत आंदोलन केलं। लातूर जिल्ह्यातील नांदगाव ते जानवळ गावाला जोडणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली। लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तात्काळ पूर्ण झालं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला। पालघरच्या डहाणू तलवाडा विक्रमगड मार्गाची दुरावस्था झाली। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून 2 महिन्यांपूर्वी हा मार्ग बांधण्यात आला होता। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अवजड वाहनं अडकून पडल्यानं या मार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले। परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यानं रस्ते जलमय झालेत। रस्त्यावरील चिखलामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून प्रवास करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर शहरातील राजेशनगर भागात रस्त्यांची दुरावस्था झाली, त्यामुळे संतप्त नागरिकांनी चिखलातून मार्ग काढण्यासाठी गंबूट भाडेतत्वावर मिळेल अशा पद्धतीचं अनोखं आंदोलन केलं। नेरळजवळच्या आंबेवाडी 3 दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यानं ग्रामस्थ हैराण झालेत। महावितरणचे अधिकारी फोनही उचलत नसल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी बँडबाजा घेऊन महावितरण कार्यालयावर आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखा इथल्या सुरेखा शंकर गायकवाड या गावातील पहिल्या महिला पोलीस उपनिरीक्षक बनल्यात आणि याबद्दल ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करत डीजे लावून गावातून त्यांची मिरवणूक काढली। लग्नानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सुरेखा PSI बनल्यात। जालन्यातील स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉस मशीन जमा करण्यासाठी आग्रही आहेत। सततच्या सर्व्हर डाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून हे दुकानदार त्रस्त झालेत आणि त्यामुळे हे मशीन परत घ्यावं अशी मागणी करत प्रधान सचिवांना निवेदन देण्यात आलं। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीनं बिहाड मोर्चा काढला। आदिवासी बांधवांच्या घरकुलाच्या प्रश्नासह गायरान जमिनीचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता आणि या प्रश्नी बैठक घेण्याचं आश्वासन विखे पाटलांनी दिलं। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील बाळापूर खुर्द इथे एका पडक्या घरात मादी बिबट्यानं 3 पिल्लांना जन्म दिला। गेल्या 15 दिवसांपासून या बिबट्यानं गावात चांगला धुमाकूळ घातला। गावातील बकऱ्या, गायी, बैलांची शिकार केलेली आणि हा बिबट्या
एका निर्जन घरातून बाहेर पडला आणि त्यावेळी ग्रामस्थांनी पाहणी केली असता इथं पिल्लं दिसून आली आहेत। वन विभागाला याची माहिती दिली असून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी भागात कपिल पिंगले या युवकाची हत्या झाली आणि या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वराज्य संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून मनसेने आंदोलन केलं। प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे मोक्कार अशा आशयाचे फलक हाती घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत येवल्यात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। येवला तहसील कार्यालयाच्या आवारात घंटाळनाद आंदोलन करण्यात आलं। अहमदनगरच्या मुकुंदनगर भागात हौदात पडून समर शेख या 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला। खेळता खेळता समर हौदाच्या झाकडावर उभा राहिला आणि झाकड निसटून तो खाली पडला। दुकान मालकाच्या हरगजीपणामुळे समरचा जीव गेल्याचा आरोप करण्यात येतोय। चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुख शहाबाज सुब्राती यांच्याकडे देशी बनावटीची मॅगझिन प्रकारातील पिस्तूल सापडली आहे। पोलिसांनी ती जप्त केली आहे। 3 दिवसांपूर्वी युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी धाड टाकत 40 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली होती आणि त्याचा तपास सुरू असताना ही पिस्तूल जमा करण्यात आली। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली। पायदर पूर्वेच्या साई पॅलेस हॉटेलमध्ये मध्यरात्री चोरीची घटना घडलेली आहे। हॉटेलमधून 3.25 लाख रुपये लंपास करण्यात आले। चोरीची तक्रार येताच पोलिसांनी 12 तासात दोघांना ताब्यात घेतले। श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव इथल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये चोरी झाली आहे। पहाटेच्या वेळी चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करत देवीचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसांच्या बाळाची हत्या करत नदीत फेकून दिल्याची घटना नांदेडच्या देगलूरमध्ये उघडकीस आली। पतीच्या निधनानंतर गावातील एका महिलेचे परपुरुषाची सूत जुळलं आणि त्यातूनच या मुलीचा जन्म झाल्याची माहिती मिळते। पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली। सोलापूर धुळे महामार्गावर बीडच्या पाडळसिंगी गावाजवळ चालत्या ट्रकला भीषण आग लागली। या आगीत होरपळून 30 शेळ्यांचा मृत्यू झाला तर 170 शेळ्या बचावल्या। पोलिसांच्या सतर्कतेने या शेळ्या बचावलेल्या असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला। अकोला शहरातील अकोला अकोट रोडवर हिट अँड रनचा प्रकार समोर आला। शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असलेल्या 2 चिमुकल्यांना भरधाव दुचाकीनं उडवलं आणि या घटनेनंतर दुचाकी चालक पसार झाला असून अपघातात दोन्ही चिमुकले गंभीर जखमी झाले। रायगडच्या रोहा रेल्वे स्टेशन जवळील रोहिदास नगर इथे राहणाऱ्या एका 24 वर्षाच्या नराधमाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। सुलतान शेख असे आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूर मुंबई महामार्गावरील केळापूर इथे भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झालेत। या अपघाताच्या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। माळशेज घाटात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची एका झाडावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। धडक इतक्या जोरात होती की कारचा समोरच्या भागाचा संपूर्ण चुरडा झाला। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।